ऊस दरावरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने ऊसाला प्रति टन 3000 रुपये दर देण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे। त्यानुसार पहिला हप्ता 2850 रुपये तत्काळ देण्यात येणार असून उर्वरित 150 रुपये दिवाळीपर्यंत अदा करण्यात येतील। कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर कारखान्याच्या गव्हाणीत सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्णविराम मिळाला। तालुक्यातील इतर खासगी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता 3000 रुपये जाहीर केल्यानंतर दामाजी कारखान्यानेही तसाच निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली होती। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेअरमन शिवानंद पाटील यांनी कारखान्याची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा या कारखान्याकडे खासगी साखर कारखान्याप्रमाणे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प नाहीत। तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रति टन 3000 रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार 2850 रुपये तत्काळ आणि 150 रुपये दिवाळीला देण्यात येतील। या निर्णयानंतर ऊस दरावरून निर्माण झालेला तणाव निवाला आहे। या आंदोलनात युवराज घुले, राहुल घुले, समाधान फाटे, बाहुबली सावळे, सिद्धेश्वर हेंबाडे, दीपक भोसले, सचिन पाटील, श्रीमंत केदार, विजय रणदिवे, समाधान हेंबाडे, अनिल बिराजदार, श्रीधर खांडेकर, निवास भोसले, पांडुरंग बाबर, सिद्रय्या माळी, ज्ञानेश्वर बाबर, अभिमान बेद्रे, आबा खांडेकर, रोहित भोसले, किशोर दत्तू, शंकर संगशेट्टी, हनुमंत बेद्रे, वैभव रणे, नारायण जगदाळे, अमोल बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते।